रामकृष्ण हरी जय शिवराय. हे बघा, आपण आता या ठिकाणी सकाळीच मोटर चालू केलेली आहे. कांद्याला पाणी देण्याचं काम करतो आहे. तर भविष्यामध्ये म्हणजे ह्या वर्षी कांद्याचे चांगले पैसे होतील म्हणून सगळ्या शेतकऱ्यांना हा आशावाद आहे. गेल्या वर्षी कांद्याचे बिलकुल पैसे झाले नाहीत आणि कांद्यासाठी आपल्या तालुक्यातील कोणत्याही माणसांनी कांद्याला बाजारभाव मिळावा म्हणून प्रभाकर बांगर यांच्या व्यतिरिक्त कुणीही आंदोलन केलं नाही, काय नाही. सर्व पुढारी लोक हे आपल्या मस्तीत मशगूल होते. तेव्हा कांद्यासाठी एकमेव लढणारा नेता आपल्या तालुक्यातील श्री प्रभाकर बांगर आहे. हे आता जिल्हा परिषद अवसरी बुद्रुक गटात उभे आहेत. तरी सर्व शेतकऱ्यांनी याची जाण ठेवा. आपला माणूस कोण आहे हे तुम्ही ओळखा. बाकीचे लोक येतील, तुम्हाला सांगतील, थातूर मातूर गोष्टी सांगतील, आम्ही हे करू ते करू, पण शेतकऱ्यांसाठी लढणारा कुणीही माणूस नाही. त्यामुळे आपल्या शेतकऱ्यांसाठी आणि आपल्या हक्कासाठी आणि आपल्या जीवनासाठी लढणारा जो व्यक्ती आहे त्याच्या पाठीमागे उभे राहा. अवसरी बुद्रुक जिल्हा परिषद गटातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार मान्य श्री प्रभाकर बांगर यांच्या पाठीमागं आपण भक्कमपणाने उभं राहा. विशेषतः तरुण शेतकऱ्यांना माझी विनंती आहे. तरुण शेतकरी सध्या मी पाहतोय कुणा मागे फिरत आहेत. तर तुम्ही याची जाण ठेवा. आपल्या आईवडिलांनी किती कष्ट केलेले आहेत आणि आपण काय करतोय. तुम्हाला एवढं लहानचं मोठं केलं हे आईवडिलांनी केलं आणि आईवडिलांनी शेतात कष्ट केले. तुम्हाला सांगतो, मला आठवते शरद जोशींच्या काळापासून कांद्यासाठी आंदोलन चालू आहेत. अजून कांद्याचा प्रश्न सरकारने मिटवलेला नाही आणि मग त्या पुढाऱ्यांमागं तुम्ही फिरू नका. रामकृष्ण हरी जय शिवराय, जय शंभूराजे.